गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीचं मराठी. त्यामध्ये 7वा पाठ वडेश बहरला. हा पाठ मागच्या तासिकेला आपण पाहिला. या तासिकेला आपण वर्कबुकमध्ये त्याची प्रश्न उत्तरे भरून घेऊया. पहिला आहे तोंडी काम. त्यामध्ये पाठाचे वाचन ऐका, पाठी मागून वाचा आणि पाठाचे वाचन ऐका. म्हणजे एखादा विद्यार्थी जर वाचत असेल तर त्याचे ऐका आणि त्याच्या पाठीमागे घेऊन तुम्ही पण वाचा. वर्ग कार्य कोणते लिहा. कोणते लिहा. इथं वाक्य दिलेले आहे, त्यावरून कोण आहे ते आपल्याला लिहायचं आहे. लपाछपी खेळणारी. लपाछपी खेळणारी कोण आहे? वडेश या पाठामध्ये लपाछपी खेळणारी कोण आहे? पिल्ल. कोण आहे? पिल्ल. लपाछपी खेळणारी पिल्ल. मग इथे लिहायचं आहे पिल्ल. पिल्ल. त्यानंतर दुसरा आहे पाखरांची भाषा समजणारा. पाखरांची भाषा समजणारा कोण होता? पाखरांची भाषा समजणारा कोण होता? वडेश. मग इथे लिहायचं वडेश. त्यानंतर शीळ घालून वडेशला हाका मारणारी. शीळ घालून वडेशला हाका मारणारी कोण होती? शीळ घालून वडेशला हाका मारणारी कोण होती? पहा, पाठामध्ये पहा तुमच्या. कोण होती? शीळ घालून वडेशला हाका मारणारी कोण होती? पाखरे. कोण होती? पाखरे. मग इथे लिहायचं आहे पाखरे. पाखरे. त्यानंतर शेवटी बहरून आलेला. आणि शेवटी बहरून आलेला कोण होता? कोण होता? त्याच्या फांद्यांवर पाखरांनी नवीन घरटे बनवले. तो कोण होता? वडेश. शेवटी बहरून आलेला वडेश. शेवटी बहरून आलेला कोण होता? वडेश. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, का ते सांगा व लिहा. का ते सांगा व लिहा. खाली विचारलेल्या प्रश्नाची आपल्याला कारणे सांगायची आहेत आणि ते लिहायची आहेत. पहिला आहे वडेश वैतागून जायचा. त्याचं कारण. वडेश का वैतागून जायचा त्याचं आपल्याला इथे कारण लिहायचं आहे. तर का वैतागून जायचा? मागच्या तासिकेला आपण हा पाठ शिकलो. तर त्या पाठामध्ये आहे वडेश का वैतागून जायचा. वडेश का वैतागून जायचा? वडेश का वैतागून जायचा? तर त्याचं उत्तर काय आहे? शोधलं का तुम्ही पाठामध्ये? त्याचं उत्तर आहे पिल्ले लपाछपी खेळत. पिल्ले लपाछपी खेळत. पिल्ले लपाछपी खेळत. त्यानंतर खूप दंगा करत. खूप दंगा करत. नंतर आहे दुपारी वडेशची झोप मोडायची. सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं? वैतागून जायचं. दुपारी वडेशची
झोप मोडायची. झोप मोडायची आणि मग तो वैतागून जायचा आणि मग तो वैतागून जायचा. त्यानंतर दुसरा आहे पाखरे दूर निघून गेली. पाखरे का दूर निघून गेली? पाखरे का दूर निघून गेली याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण काय आहे? वडेश पिल्लांवर रागवायचा, पिल्लांना सांगायचा पाखरे दूर निघून गेली कारण वडेश पिल्लांवर रागवायचा. कारण वडेश पिल्लांवर रागवायचा, म्हणून पाखरे दूर निघून गेली. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पाखरे वडेजवळ परत आली. आणि पाखरे दूर निघून गेली त्याचं कारण काय? तो वडेश पिल्लांवर रागवायचा. आणि तिसरा प्रश्न आहे पाखरे वडेजवळ परत आली. त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. पाखरे दूर निघून गेलेली परत वडेजवळ का आली याचं कारण काय आहे ते आपल्याला पुस्तकामधून शोधून लिहायचं आहे. पाखरे वडेजवळ परत आली त्याचं कारण काय? लाल चुटूक झालेली फळे. कारण काय? लाल चुटूक झालेली फळे पाहून पाखरे वडेश जवळ आली. याचं कारण हे आहे. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा. वाचा व घटनाक्रमाप्रमाणे वाक्यांना 1 ते 4 क्रम द्या. आणि खालची जी वाक्य दिलेली आहेत 4 ती वाचायची आहेत आणि ती आपल्याला क्रमानुसार लावायची आहे. क्रमानुसार ती वाक्य लावायची आहेत. या चौकटीमध्ये त्याचे क्रमांक लिहायचे आहे. ही जर 1 नंबरचं वाक्य असेल तर इथे 1 नंबर लिहायचा, 2 नंबर, 3 नंबर असे एकामागे एक 4 नंबर द्यायचे आहेत. तर पहिलं वाक्य पाखरांची पिल्ले दंगा करायची. त्यानंतर दुसरं आहे पाखरे दूर निघून गेली. तिसरा आहे पाखरांना वडेशचा राग आला. चौथा आहे वडेश पिल्लांवर रागवायचा. यामधलं पहिलं वाक्य कोणतं आहे? पाखरांची पिल्ले दंगा करायची. हे कोणतं आहे? 1 नंबरचं वाक्य आहे. त्यानंतर 2 नंबरचं वडेश पिल्लांवर रागवायचा. हे वाक्य 2 नंबरचं. दंगा केल्याच्या नंतर वडेश पिल्लांनी दंगा केल्याच्या नंतर वडेश काय करायचा? त्या पिल्लांवर रागवायचा, म्हणून हे 2 नंबरचं वाक्य. आणि 3 नंबरचं पाखरांना वडेशचा राग आला आणि वडेश त्यांच्या पिल्लांवर रागवायचा, म्हणून पाखरांना वडेशचा राग आला. हे 3 नंबरचं. त्यानंतर पाखरे दूर निघून गेली आणि पाखरांना वडेशचा राग आल्याच्या नंतर पाखरे काय झाली? दूर निघून गेली. हे वाक्य 4 नंबरचं. 1, 2, 3, 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे झाडावरच्या पाखरांची नावे सांगा. आणि वडेशवर जी पाखरे राहायची त्या पाखरांची नावे सांगायची आहेत आणि इथे लिहायची आहेत. कोणकोणती पाखरे होती? कोणकोणती पाखरे होती झाडावर? चिमणी. पहिला आहे
चिमणी, त्यानंतर कावळा, चिमणी, कावळा, खारुताई, खारुताई. चौथा आहे मैना, चौथा आहे मैना. आणि पाचवा आहे राघू, पाचवा आहे राघू. ही पाखरे झाडावर राहायची. त्यानंतर आहे पाचवा प्रश्न, पुढील चौकटी पूर्ण करा. आणि पुढे ज्या रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहे. चिमणीच्या पिल्लाचे नाव, चिमणीच्या पिल्लाचे नाव काय होते? चिमणीच्या पिल्लाचे नाव चिनू, चिमणीच्या पिल्लाचे नाव चिनू. कावळणीच्या पिल्लाचे नाव कानू, काय होते? कानू. कावळणीच्या पिल्लाचे नाव कानू. त्याच्यानंतर पोपटाच्या पिल्लाचे नाव पिनू, पोपटाच्या पिल्लाचे नाव पिनू. आणि या पाठामध्ये जे गाव सांगितलेलं आहे त्या गावाचे नाव काय होते? गावाचे नाव काय होते? चिंचपूर. काय होते? चिंचपूर. गावाचे नाव चिंचपूर, चिंचपूर. गावाचे नाव काय होते? चिंचपूर. त्यानंतर आहे प्रश्न 6. रंगांची नावे चौकटीत लिहा. रंगांची नावे, इथे जे नाव दिलेलं आहे त्या नावावरून त्याचा रंग कसा असतो त्याचं नाव आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचं आहे. पाने, पाने कशी असतात? पाने, या पाठामध्ये पाने कशी होती? हिरवी. पाने कशी होती? पाने कशी होती? इथे आपल्याला या वस्तूचे रंग लिहायचे आहे. पाने कशी होती? हिरवीगार. पाने हिरवीगार. पाने, झाडाची पाने कशी होती? हिरवीगार. अंकुर कसे होते? अंकुर कसे होते? तांबूस. अंकुर कसे होते? तांबूस. इथे लिहायचं आहे तांबूस. तांबूस कोवळे. अंकुर कसे होते? तांबूस कोवळे. त्यानंतर ठिपके. ठिपके कशी होती? हिरवे हिरवे. ठिपके कशी होती? हिरवे हिरवे. हिरवे. ठिपके कशी होती? हिरवे. त्यानंतर आहे चौथं फळे. फळे कशी होती? लाल चुटूक. त्या झाडाची वडेची फळे कशी होती? लाल चुटूक. फळे कशी होती? लाल चुटूक. त्यानंतर सातवा प्रश्न, भुरभुर यासारखे पाठातील शब्द शोधून लिहा. आणि जसं भुरभुर आहे तसे पाठामध्ये किती शब्द आलेले आहेत ते शोधायचे आहेत आणि इथे लिहायचे आहेत. भुरभुर सारखे आपल्याला पाठामध्ये शब्द शोधायचे आहेत आणि लिहायचे आहे. भुरभुर सारखे खूप खूप, खूप खूप. त्यानंतर दुसरा आहे दूर दूर, दूर दूर. तिसरा आहे हळू हळू, हळू हळू. हे आहे 3 शब्द. त्यानंतर 8वा प्रश्न आहे पाठातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधून लिहा. आणि पाठामध्ये असं चिन्ह असलेलं वाक्य आपल्याला शोधायचं आहे आणि ते
लिहायचं आहे. तर कुठलं वाक्य आहे पाठामध्ये? कुठलं वाक्य आहे? आता काय करावे. कुठलं आहे? आता काय करावे. आता काय करावे आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता काय करावे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे. प्रश्न 9 जसे पाखरांची किलबिल. जसे पाखरांची काय असते? किलबिल असते. तसेच पानांची काय असते? सळसळ. सळसळ. पानांची काय असते? सळसळ. आणि पाण्याची काय असते? पाणी कसं वाजते? खळखळ. पाण्याची काय असते? खळखळ. त्यानंतर 10वा प्रश्न आहे. कविता पूर्ण करा. कावळा करतो. कावळा कसा आवाज करतो? कसा करतो? कावळा करतो काव काव. कावळा करतो काव काव. त्यानंतर चिमणी करते चिव चिव. चिमणी कशी करते? चिव चिव. ऐकला का तुम्ही आवाज चिमणीचा? चिमणी करते चिव चिव. कशी करते? चिव चिव. कोंबडा बोलतो. कोंबडा कसा बोलतो? कोंबडा कसा बोलतो? कुकुचकू. कसा बोलतो कोंबडा? कुकुचकू. कोंबडा कसा बोलतो? कुकुचकू. कुकुचकू. कोकिळ बोलते. कोकिळ कशी बोलते? कुहू कुहू. कोकिळ कशी बोलते? कुहू कुहू. कोकिळा कशी बोलते? कुहू कुहू. कोकिळचा आवाज कसा असतो? गोड. त्यानंतर दुसऱ्या पेजवर पहा. कृतीमध्ये दिलेला आहे. दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. जसे दिलेल्या अक्षरापासून आपल्याला काय लिहायचे आहे? शब्द लिहायचे आहे. जसं इथं उ दिलेले आहे, तर उ पासून सुरू होणारे शब्द उंदीर, उंच, उंट. त्यानंतर इथं दिलेले आहे द पासून सुरू होणारे शब्द कोणकोणते आहेत? दप्तर, दप्तर, दरवाजा. आणि तिसरं कोणतं आहे? पहिलं दप्तर, दरवाजा आणि दात. त्यानंतर आहे मोवरून सुरू होणारा मोर, मोर. त्यानंतर मोबाईल. त्यानंतर तिसरा आहे मोहन. त्यानंतर गावरून गारवा. पहिला आहे गारवा आणि दुसरा आहे गाव, गाव. त्यानंतर सुवरून सुरुवात, सुरुवात. सुखी, सुविधा, सुविधा. त्यानंतर ची वरून चिंच. दुसरा आहे चिंचपूर. तिसरा आहे चिमणी. त्यानंतर केचं केसरी, कैरी. नाही सॉरी, केसरी.
दुसरा आहे केवडा, केवडा आणि केळी, केळी. त्यानंतर चौथं आहे, त्यानंतर चौचं चौरंग, चौपट आणि चौरस. त्यानंतर पैसा, पैजा आणि तिसरा आहे पैगाम. हे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वर्कबुकमध्ये पूर्ण सोडून घ्यायचं आहे आणि तुमचं वर्कबुक कंप्लीट करायचं आहे. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत.